तर वर्धा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे तेलंगणा मार्ग पूर्णपणे बंद झालाय। नदीनं पात्र सोडलंय। बल्लारपूर आणि राजुरा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती ही सध्या पाण्याखाली गेली आहे। तर तेलंगणाकडे जाणारी वाहतूक ही रात्रीपासूनच ठप्प आहे, त्यामुळे ट्रकच्या लांब रांगा सुद्धा या परिसरात लागल्या आहेत। आणि याचा आढावा घेतलाय आमचे चंद्रपूरचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवाल यांनी। वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आलेल्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नद्या ज्या आहेत दुथडी भरून वाहत आहेत। तर चंद्रपुरात लख सूर्य निघाला असतानाही दुसरीकडे मात्र जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या ज्या आहेत नदीला पूर आला आहे। रात्रीपासून ही नदी फुगायला सुरुवात झालेली आहे आणि आता या नदीचे पाणी पातळी ओलांडली असून यामुळे तेलंगणा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे। नदीचे पात्र सोडल्याने बल्लारपूर आणि राजुरा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती सध्या पाण्याखाली आली आहे। तर तेलंगणा जाणारी वाहतूक रात्रीपासून ठप्प असल्याने ट्रकाच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। जवळपास 10 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत। कारण पुलाच्या लेवलला जेव्हा पाणी आलं तेव्हापासूनच प्रशासनाने सतर्कता म्हणून हा जो मार्ग आहे तो बंद केला होता। जवळपास रात्रीपासूनच इथे रांगा लागलेल्या आहेत। आता इथे ट्रक ड्रायव्हर पण आहे, आपण थेट त्यांना विचारणार आहोत। आप यहाँ पर कब से हो? मैं रात 10 बजे। अच्छा, कहाँ से आए आप? मैंने एमपी से आ रहा है। अच्छा, कहाँ जा रहे थे? विशाखापट्टनम। अब क्या कर कैसे चल रहे हैं आप? तो यहाँ पे रात में है ना, तो कोई खाने का सुविधा है ना, तो कोई पानी का सुविधा है, कोई दिक्कत, बहुत परेशानी, जाम बढ़ता जा रहा है, कोई खुलने की उम्मीद नहीं है। अच्छा, अब कब जाओगे? अभी जब जाम खुलेगा तब जाएंगे, क्या करेंगे, अभी कहाँ जाएंगे, ना आगे जा सकते हैं ना पीछे जा सकते हैं, क्या कर सकते हैं। अब यही रहोगे? अभी क्या करेंगे, अभी जब जाम खुलेगा तभी ना जाएंगे, नहीं तो क्या करेंगे। आता हे जे ट्रक ड्रायव्हर आहेत जवळपास रात्री जवळपास 10 तासापासून जवळपास इथे आहेत। आता जोपर्यंत या नदीचं जे पाणी आहे उतरणार नाही, जो पूल सुरू होणार नाही तोपर्यंत इथून वाहतूकही सुरळीत होणार नाही। प्रशासनानेही सतर्क म्हणून इथून लक्ष ठेवलं आहे आणि ज्या पोलीस प्रशासनाने मोठा इथे बंदोबस्त इथे लावलेला आहे। व्हिडिओ सोबत अभिषेक भटपल्लीवाल, इंडिया मराठी, बल्लारपूर, चंद्रपूर।